प्रत्येक मराठी व्यक्तीने सह्याद्री हा शब्द कुठे ना कुठे ऐकलेलाच असतो। सह्याद्री म्हणजे एखादा कुठला डोंगर नाही आहे, सह्याद्रीची ही डोंगर रांग आहे। म्हणजे आपण महाराष्ट्रात जो पार्ट येतो वेस्टर्न घाट, पश्चिम घाटाचा, त्याला सह्याद्री म्हणतो। आता पश्चिम घाट म्हणजे काय, जर आपण भारताचा नकाशा बघितला तर वरच्या बाजूला म्हणजे उत्तरेला हिमालय येतो, खाली दक्षिणेला कन्याकुमारी, आणि जी पश्चिम दिशा आहे किनारपट्टीची तिथे असलेला घाट म्हणजे पश्चिम घाट। जसं पूर्वेला सुद्धा एक घाट आहे, तर आपण हा पश्चिम घाट म्हटला तर ह्याची सुरुवात उत्तरेला त्या दिशेला महाराष्ट्र गुजरात बॉर्डरपासून होते। आता हळूहळू हा घाट दक्षिणेला म्हणजे दक्षिण भारताच्या तळापर्यंत जातो, अगदी केरळपर्यंत ह्याचं एक टोक आहे। आता तुम्ही पाठीमागे इथे बघत असाल सगळी समुद्र सपाटी आहे या बाजूला, म्हणजे हे कोकण आहे, समुद्र सपाटीचा प्रदेश खाली। आणि या ज्या घाट आहेत, घाटवाटा आहेत, या समुद्र सपाटीपासून 4 ते 4,500 फूट उंची एवढ्या आहेत, म्हणजे जवळपास ढगांच्या लेवलच्या। तर याच्यात बऱ्याच घाटवाटा आहेत। आता ही भीमाशंकरची घाटवाटा मी उतरतोय गणेश घाटातली, याच्याच बाजूला पुढे बैलघाट आहे, इथे हा पेड्या घाट आहे। आणि या अशा सह्याद्रीमध्ये अनेक गड किल्ले आहेत, जसा इथे हा पदरगड दिसतोय। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा पुरेपूर वापर केला दुश्मनांशी लढण्यासाठी किंवा आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी। तर या सह्याद्रीत मी जसं म्हणालो गडकिल्ले बरेच आहेत। तर आपण म्हणतो की महाराजांचा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मावळा कोण, तर प्रत्येक नाव समोर येईल, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, पण माझ्या मते महाराजांचा सगळ्यात पॉवरफुल मावळा म्हणजे सह्याद्री। हा जर नसता तर गडकिल्ले नसते तर आपल्याला नॅचरल प्रोटेक्शन नसतं, आणि ह्याचाच फायदा महाराजांनी केला। ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि तुम्हालासुद्धा सह्याद्रीबद्दल या व्यतिरिक्त अजून काही माहिती असल्यास कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।